चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. ऑपरेशन टायगर मोहिमेने उबाठामध्ये भूकंप. महाराष्ट्र राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एका राजकीय भूकंपाचा प्रत्यय आला आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या ऑपरेशन टायगरची चर्चा आता प्रत्यक्षात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे 6 खासदार फोडण्यात यश मिळवले आहे. या 6 खासदारांना घेऊन एकनाथ शिंदे हे बुधवारी सकाळी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्या दिल्लीतील कार्यालयात गेले होते. या ठिकाणी ठाकरे गटाच्या 6 बंडखोर खासदारांनी आपण स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचे पत्र लोकसभा अध्यक्षांना देत शिंदे गटाला पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट केले. यानंतर लोकसभा अध्यक्षांनी 6 बंडखोर खासदारांच्या या स्वतंत्र गटाला मंजुरी दिली. पक्षांतरबंदी कायद्यानुसार लागणारे 2/3 खासदार फुटल्यामुळे या गटातील खासदारांवर कोणतीही कारवाई होऊ शकत नाही. त्यामुळे आता 6 खासदारांचा हा गट लवकरच शिवसेनेत विलीन होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जून 2022 मध्ये 40 आमदारांना बरोबर घेऊन एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत थेट शिवसेना पक्षावर दावा सांगितला. यातून सावरण्याआधीच आता 2026च्या जून महिन्यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचा गट फुटीच्या उंबरठ्यावर आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक खासदार हे दिल्लीला पोहोचल्याची चर्चा आहे. माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्री उशिरा दिल्लीला पोहोचले आहेत. या खासदारांसह एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे. खासदार अरविंद सावंत, संजय राऊत आणि खासदार अनिल देसाई हे देखील दिल्लीला पोहोचले आहेत. ठाकरेंचे खासदार फुटणार या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्याच. त्यात खासदार संजय राऊत यांनी सूचक पोस्ट लिहिली, ज्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं आहे. 2 दिवसांपूर्वीच ऑपरेशन टायगरच्या चर्चा संजय राऊत यांना फेटाळल्या होत्या. तसंच 4 दिवसांपूर्वीच सगळे खासदार हे उद्धव ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीत उपस्थित होते. उबाठाच्या 6 खासदारांनी पुकारलेल्या बंडामुळे महाविकास आघाडीच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. महामोर्चा यशस्वी करण्याचा मध्यवर्तीचा निर्धार. पोलीस प्रशासनाकडून कितीही दडपणे आणि निर्बंध लादण्याचा प्रयत्न झाला तरी 22 जून रोजी नियोजित असलेला कन्नड सक्ती विरोधातील महामोर्चा यशस्वी करण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यासंदर्भात मध्यवर्तीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी माहिती दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे 19 रोजी कोल्हापुरात येत आहेत. त्यांच्या भेटीसाठी देखील सीमाभागातून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. मध्यवर्ती समितीच्या नेत्यांवर दडपण आणण्यासाठी बैठक घेऊन महामोर्चा रद्द करण्याचे आवाहन केले होते. मात्र सीमा भागातील मराठी जनतेवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी निश्चितच हा मोर्चा अधिकच भव्य रीतीने काढण्यात येईल. त्यामध्ये कोणताही बदल नाही असे प्रकाश मरगाळे यांनी सांगितले. सीमाभागातील मराठी जनतेवर अन्यायाचा वरवंटा फिरविण्यात येत आहे. त्यामुळे कन्नड सक्तीच्या प्रश्नाविरोधात जनमत जागृत करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव शहरात व्यापक जनजागृती मोहीम राबविली आहे. या महामोर्चाला ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा आणि वस्ती भागांमध्ये पत्रकांचे वाटप करून नागरिकांना आंदोलनाची भूमिका, उद्दिष्टे आणि आगामी लढ्याची दिशा याबाबत माहिती देण्यात आली आहे. मराठी फलक लावण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पावले उचलावीत अशी मागणी करण्यात येत आहे. शहराच्या विविध भागात जाऊन नागरिकांशी संवाद साधला आहे. या मोहिमेत महाराष्ट्र एकीकरण समितीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. बेळगाव बरोबरच खानापूर आणि इतर गावांमधून या महामोर्चाला भव्य पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे हा मोर्चा यशस्वी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची नियुक्ती करण्याची महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची मागणी. देशातील भाषिक अल्पसंख्याकांच्या घटनात्मक अधिकारांच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या भाषिक अल्पसंख्याक आयुक्त पदावर तातडीने नियुक्ती करावी. चेन्नई येथील कार्यालयाचे सह आयुक्त शिवकुमार हे निवृत्त झाले आहेत.
त्यांच्याकडे असलेले सह-आयुक्त पद देखील रिक्त आहे. तरी त्या रिक्त पदावर लवकर नियुक्ती करावी तसेच बेळगाव येथील कार्यालय पुन्हा सुरू करावे यासंदर्भात युवा समितीच्या वतीने भारताच्या राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू, राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांना सविस्तर मागणीचे निवेदन पाठविण्यात आले आहे. केंद्र सरकारने याप्रश्नी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी एका पत्राद्वारे महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की भाषिक अल्पसंख्याकांच्या तक्रारींचे निवारण, त्यांच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण आणि विविध राज्यांमधील परिस्थितीवर देखरेख ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य या भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या मार्फत केले जाते. मात्र 2016 पासून भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांचे मुख्य पद रिक्त असल्यामुळे संस्थेच्या प्रभावी कार्यावर गंभीर परिणाम होत आहे. भाषिक अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी आणि सर्व भाषिक समुदायांना बहाल करण्यात आलेले घटनात्मक अधिकार प्रभावीपणे लागू करण्यासाठी राष्ट्रपती आणि केंद्र सरकारने याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे. मोर्चा संदर्भात समिती नेत्यांचा प्रशासनाला इशारा. मराठी कागदपत्रे आणि सरकारी कार्यालयांवर मराठी फलकांसाठी 22 जून रोजी मोर्चा काढण्याचा निर्धार करताच जिल्हा प्रशासन धास्तावले आहे. मंगळवारी समिती नेत्यांशी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, उपायुक्त नारायण बर्मणी यांनी चर्चा केली. मराठी हक्कासंदर्भात समिती स्थापन करून प्रश्न सोडविण्यात येतील अशी भलावण पुन्हा करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला, पण त्याचवेळी मराठी भाषिकांना घटनात्मक हक्क देण्यासंदर्भात आपण काहीही करू शकत नाही असे सांगून हात वर केले. मराठी भाषेतून कागदपत्रे, फलक असणे हा आमचा अधिकार आहे. आम्हालाही आमचे भाषिक हक्क देण्यात यावेत अशी मागणी केली. समिती नेत्यांच्या मागणीनंतर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी समिती स्थापन करण्यात येईल असे सांगितले. त्यावर समिती नेत्यांनी तुम्ही आताच फलकांवर मराठी भाषा लिहिण्यात येईल असे सांगा. तसे झाल्यास आम्ही मोर्चा काढणार नाही असे सांगितले, पण त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तर दिले नाही. प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी रोहित सिंग व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. मध्यवर्तीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, रणजित चव्हाण पाटील, MG पाटील, आबासाहेब दळवी, खानापूर समिती अध्यक्ष गोपाळ देसाई आदींनी मनोगत व्यक्त केले. ऑटो नगर औद्योगिक क्षेत्रासाठी विशेष निधी मंजूर करण्याची मागणी. उत्तर विधानसभा मतदारसंघातील ऑटोनगर आणि रामतीर्थनगर औद्योगिक क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधा वाढवून औद्योगिक विकासाला अधिक चालना द्यावी अशी मागणी भाजप युवा नेते किरण जाधव यांनी केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद राज्यमंत्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा यांच्याकडे केली आहे. मंगळवारी बेळगाव शहर भेटीवर आलेल्या भूपती राजू श्रीनिवास वर्मा यांची भेट घेऊन त्यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन सादर केले. उत्तर मतदारसंघातील ऑटोनगर आणि रामतीर्थनगर औद्योगिक क्षेत्रांमध्ये शेकडो लघु, मध्यम आणि मोठे उद्योग कार्यरत असून हजारो नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत. मात्र उद्योगांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत पायाभूत सुविधांचा विकास झालेला नसल्याने उद्योजकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी श्रीनिवास यांच्या निदर्शनास आणून दिले. उद्योगांसाठी आवश्यक इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष योजना व निधी मंजूर करावा अशी मागणीही त्यांनी केली. यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय राज्यमंत्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा यांनी औद्योगिक विकासाशी संबंधित विषय गांभीर्याने विचारात घेऊन संबंधित विभागांशी चर्चा करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले. यावेळी मुक्तियार पठाण यांच्यासह स्थानिक उद्योजक आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.